सोलापूरच्या करमाळ्यातून एक मोठी बातमी समोर येते। स्वतःला दैवी शक्तीचा अवतार समजणारा आणि जादू टोण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारा भोंदू बाबा मनोहर भोसले याला करमाळा न्यायालयाने आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या भोंदू बाबाची रवानगी आता सोलापूर कारागृहात होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार मनोहर भोसले आणि त्यांचा साथीदार विशाल वाघमारे याची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना करमाळा न्यायालयात हजर करण्यात आले होते। पोलिसांनी तपासासाठी आणखी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत। मनोहर भोसलेवर गंभीर आरोप आहेत। आजार बरे करण्याच्या बहाण्याने आणि दैवी शक्तीचा वापर करत असल्याचं सांगून त्याने अनेक सामान्य नागरिकांची आर्थिक लूट केली आहे। एका पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर करमाळा पोलिसांनी ही धडक कारवाई केली होती। आता मनोहर भोसलेला जामिनासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे, पण पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मनोहर भोसलेच्या फसवणुकीचे जाळे खूप मोठे असून आणखी काही पीडित लोक समोर येण्याची शक्यता आहे।